आज वरिष्ठ शिवसैनिक दिवंगत प्रकाश कारकर जी की 5वीं पुण्यतिथि के अवसर पर एक श्रद्धांजलि कार्यक्रम का आयोजन किया गया। इस मौके पर उनके सुपुत्र हर्षद कारकर और पुत्रवधू दीक्षा हर्षद कारकर सहित बड़ी संख्या में शिवसैनिकों ने उपस्थित रहकर उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की। कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन और मौन प्रार्थना के साथ की गई। इसके पश्चात प्रकाश कारकर जी के चित्र पर माल्यार्पण और फूल अर्पित किए गए। इस भावुक क्षण में उपस्थित सभी की आंखें नम हो गईं। उपस्थित शिवसैनिकों ने उन्हें एक सच्चे शिवसेवक, निष्ठावान कार्यकर्ता और समाजहित के लिए समर्पित व्यक्तित्व के रूप में याद किया। हर्षद कारकर ने अपने पिता के जीवन संघर्ष और समाज सेवा के योगदान को याद करते हुए कहा कि प्रकाश कारकर जी का जीवन हम सभी के लिए प्रेरणा स्रोत है। उन्होंने हमेशा शिवसेना की विचारधारा को जन जन तक पहुंचाने का काम किया और समाज के हर वर्ग के लिए काम किया। इस अवसर पर उपस्थित सभी शिवसैनिकों ने एक स्वर में संकल्प लिया कि वे प्रकाश कारकर जी के अधूरे सपनों को पूरा करने और समाजहित के कार्यों को निरंतर आगे बढ़ाने के लिए एकजुट रहेंगे। आज स्वर्गीय प्रकाश कारकर साहेबांची 5वी पुण्यतिथी आहे। असं वाटतच नाही की 5 वर्ष झाली प्रकाश कारकर साहेबांना जाऊन, कारण आजही प्रकाश कारकर साहेब हे लोकांच्या मनामनात आहे, लोकांच्या हृदयात आहे। कधी त्यांचा विषय निघतो, कधी त्यांचं नाव येतं, तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू येतातच। तर आज 5व्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही एक लोकसेवेचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे, कारण की स्वर्गीय प्रकाश कारकर साहेबांनी त्यांची संपूर्ण आयुष्य जनतेची सेवा केलेली आहे। म्हणून उद्या 12 तारीख आपण एक रक्तदान शिबिर, भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि तसेच आपण प्रभागातील जी गरजू व्यक्ती आहे, ज्यांना बैसाकी पाहिजे आहे किंवा काही लोकांना व्हीलचेअरची गरज आहे, अशा लोकांना आपण व्हीलचेअरसुद्धा देणार आहोत आणि बैसाकीसुद्धा आपण त्यांना देणार आहोत। असे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत आणि लोकांची सेवा करणं आणि लोकांमध्ये राहणं हे प्रकाश कारकर साहेबांना तेव्हा आवडायचं आणि आमच्या हातूनसुद्धा तीच सेवा घडते आहे। आम्ही सेवा करतो त्यांच्या प्रेरणेने। तर हीच आमच्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल। आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश कारकर साहेबांचं जे स्वप्न होतं, जे त्यांनी ICUमधून मला फोन केलेला तेव्हा 5 वर्षापूर्वी, तर ते स्वप्न आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून पूर्ण करणार आहोत। हे मी आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी आज ग्वाही देतो।